गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। महाराष्ट्रात ठिकठिकाणी अतिवृष्टी झाली, मदत कधी पोहोचते याकडे शेतकरी आशेने पाहतोय। देवाभाऊंनी या सगळ्याकडे अधिक लक्ष द्यावं, शरद पवारांचं विधान। राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये 17 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक फटका, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकार तातडीने मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। 75व्या वाढदिवसानंतर मी थांबलो नाही, इतरांना थांबा मला म्हणायचा मला नैतिक अधिकार नाही। पंतप्रधान मोदींचा 75वा वाढदिवस, त्यानंतर निवृत्तीच्या चर्चांवरून पवारांचं हे मिश्किल वक्तव्य। माझ्या 75व्या वाढदिवसाला पंतप्रधान मोदी आले होते। वाढदिवसाच्या कार्यक्रमात त्यांनी राजकारण आणलं नाही, आम्ही आणू इच्छित नाही। मोदींना देशासाठी काही करायचं असेल तर योग्य करावं, अशी अपेक्षा, शरद पवार यांचं विधान। वोट चोरीच्या आरोपांवरून राहुल गांधी यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद। हायड्रोजन बॉम्ब फोडण्याच्या इशाऱ्यानंतर आजच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष। राहुल गांधी कोणत्या मतदारसंघातील आकडेवारी मांडणार याकडेही लागलंय लक्ष। स्थानिक स्वराज्य संस्थांवरती लोकशाहीची प्रतिष्ठापना होईल का? मतदार याद्यांमध्ये घोळ होणार नाही याची खात्री आहे का? विधानसभेप्रमाणे मतचोरी होणार नाही याची खात्री काय? सामनाच्या अग्रलेखातून हा सवाल। नागपूरमध्ये छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात आज ओबीसी संघटनांचा मेळावा। दरम्यान राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे या मेळाव्यात उपस्थित राहणार का याकडे लक्ष। पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचं वाटप, पण मला ते बघायचंय। वाटप केलेल्या कुणबी प्रमाणपत्रांवर जरांगे पाटलांना संशय। प्रमाणपत्र मिळालेल्या सर्वांना अंतरवाली सराटीत येण्याचं जरांगेंनी केलं आवाहन। राज्य सरकारच्या हैदराबाद गॅझेटला विरोध, विनीत धोत्रेंनी दाखल केलेल्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी। 2 सप्टेंबरचा शासन निर्णय मागे घेण्याची याचिकेत मागणी। तर या दरम्यान आता सुनावणीपर्यंत ओबीसी प्रमाणपत्र न देण्याची देखील केली मागणी। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची बीडमधील माजलगाव मंजर या ठिकाणी दुपारी 1 वाजता सभा। हैदराबाद गॅझेटचा गाडीला GR रद्द करण्याची हाकेंची आहे मागणी। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।